मेगा फायनलचा दिवस आणि या सोहळ्यामध्ये आमच्या समवेत जोडलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्षार्दिक स्वागत। उत्कृष्ट अशा ट्रॉफीज आपण पाहतोय। नानकर संघ कुठे जाऊ नका, नंतरची मॅच ही विनिंग असेल, कारण की आधी देखील आपण विनिंग मॅच खेळवली, त्याच्यामध्ये मानवडी संघ अच्छा अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळेल आणि या सामन्यातील विजेता संघ फाईट करेल अर्थातच मदारशा आतमध्ये मानवडी संघासमवेत। यस, लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा। एका बाजूला संघ असेल अर्थातच टीम भापगाव त्यांच्या अगेन्स्ट आई गावदेवी वेदांत डेव्हलपर सोरगाव, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। आणि या आकर्षक ट्रॉफीज, ब्युटिफुल ट्रॉफीज देखील आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्या मला पुरस्कृत केले दशरथदादा पाटील, आनंददादा पाटील यांनी। आणि ब्युटिफुल मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल जे आम्हाला पुरस्कृत केले सुमित जाधव यांनी, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, धन्यवाद। आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आमचे कुमार पाटील असतील, अक्षय चौधरी असतील, ऋषी असतील, सर्वांची अफाट मेहनत आहे। हो, इथे मात्र 23 थरार चेंडू होता, एक धाव धावफलकावरती जोडली जाईल आणि इथे मात्र चांगली सुरुवात आपण पाहू शकता। टॉस जिंकला होता मदारशा आतमध्ये अर्थातच बापगाव संघानं आणि प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी। मुरुगनभाई, आपलं देखील हार्दिक स्वागत असेल। पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील। गोलंदाज तयार, ऑन द मार्क। हो, पुनश्च या ठिकाणी मात्र बॅकफुटला जाऊन टॅप केलं हलक्या हातानं, ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल। ओमकारला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती। महेश आणि निखिल ही सलामीची जोडी मदारशा आतमध्ये जोडली जातात। गौरव आमच्या समवेत ॲज अ स्कोरर आहेत। गौरव उद्या खाली असेल तर आमच्या समवेत सिटी इमर्जिंग सिटीशी नक्कीच स्पर्धा आहे, ॲज अ स्कोरर तिथे आम्हाला हवेत। सरवलीला स्पर्धा आहे। हो, इथे मात्र थ्रो अचूक होता, परंतु यष्टीरक्षकाच्या माध्यमातून विचार बॉलरने स्वतः चेंडू सोडला होता। तत्पूर्वी ही एक धाव धावफलकावरती जोडली जाईल चिकी सिंगला आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती। दुपारचं सत्र, दुपारच्या सदरामध्ये शांत आणि संत सुरुवात मदारशा आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे। ओ, दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली फॉर्लिशर डिस्ट्रॉय, विकेटची प्राप्ती। धक्का क्रमांक पहिला मदारशा आतमध्ये फलंदाजी करत असताना आई गावदेवी सोरगाव या संघाला मदारशा आतमध्ये बॅटर बाद होतोय निखिल, बॅक टू द पवेलियन। स्वागत असेल आणि स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आहे। नंबर 3 वरती ॲज अ बॅटर हर्ष आता मात्र मदारशा आतमध्ये। हो, हर्षासाठी हा चेंडू होता हलक्या हाताने, इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय। स्क्वेअर लेग बॉल लाईनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत, अखेरीस चेंडूचा विजय होतोय। चेंडू सीमारेषा पार, हा येतोय धमाकेदार चौकार। सुशांत सौंदने पुकाराच्या मदीनं धावसंख्या धावफलकावर देता मात्र 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले। या षटकातील हा अंतिम चेंडू मदारशा आतमध्ये फेकला जाईल। हो, अतिशय या ठिकाणी मात्र नक्कीच उचली प्राप्त झाली होती पंचांचा वाईडचा इशारा दरम्यान। गोलंदाजी चांगली करावी लागेल। ओमकारला आपण पाहतो मदारशा आतमध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला, परंतु इथे मात्र थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली। हो, चांगला सेन्सिबल या ठिकाणी मात्र क्रिकेट पाहायला मिळतोय। चांगला चेंडू होता, त्याला इथे सन्मान दिला गेला
आणि हा चेंडू येतोय डॉट. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आई गावदेवी सोरगाव. यस डीजे. यष्टांचा वेध घेतला. आणखी एक विकेट तंबूच्या आशाला. यू मिस आय डेफिनेटली. फर्निचर डिस्ट्रॉय झाला आणि आता मात्र ॲज अ बॅटर मधाच्या आतमध्ये महेशच्या खेळीचा अंत. महेश बॅक टू द पवेलियन. चिमणी उडून गेली परंतु इथे मात्र माश देखील तितकीच रोमहर्षक आहे. पहिल्याच चेंडूवरती विकेटची प्राप्ती. हो पुण्याच्या फुलटॉस चेंडू आहे त्याच्यावरती हा चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलाय आणि इथे मात्र थोडसा या ठिकाणी मात्र खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. फेकी अचूक असती तर इथे मात्र एकच धाव असते परंतु सिंगलला डबल मध्ये लगेचच परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट अर्थातच 10 धावा धावफलकावरती. ओ इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक आहे. आडव्या बाटण्यावर साईडला देखना स्ट्रोक पाहायला मिळाला होता परंतु पुढच्या हाना आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणखी एक विकेट. फलंदाज साहिल होतोय बाद. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र नक्कीच पुण्याच्या गोलंदाज सज्ज होते. नवीन बॅटर बदलच्या आतमध्ये यश देखील आलाय परंतु यशला तशी कामगिरी करावी लागेल. ज्या पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये सुरू आहे राहुलच्या माध्यमातून आतापर्यंत इकॉनॉमिकल स्पीड पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये जरूर 8 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. राहुल आता मात्र चांगली गोलंदाजी करतो. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. गतीनं बीट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धाव्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल. 13 रन्स ऑन दी बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. या षटकातील आता मात्र हा अंतिम चेंडू मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याच्या गतीनं परावर्तित केलं फिट केलं असं बॅटरला आणि अंतिम चेंडू होते डॉट. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13 आणि मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स जसं पण पाणी घेऊन जायचं आणि तत्पूर्वी देव्यात संधी आमच्या डीजे मास्टरला ऐकूया त्यांच्या माध्यमाने एक सुमधुर संगीत. यस ओटू डीजे.
दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तेव्हाशी 13 धावा आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विश्वासला आपण पाहतोय. विश्वासपूर्ण गोलंदाजी मधाच्या आतमध्ये करावी लागेल. विश्वास पाटील मधाच्या आतमध्ये आता मात्र आज बॉलर सज्ज होतोय. लेन खेचले इथे मात्र शॉर्ट लाईन चेंडू होता. चांगली गोलंदाजी 1 फॉर द ओव्हरचा इशारा मधाच्या आतमध्ये पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. स्लोअर बाउन्सर होता. विचार केला तर नक्कीच कुठली या ठिकाणी मात्र संधी नव्हती मोठा फटका खेळण्याची. आज बॅटरला देखील यशला आपण पाहतोय, हर्षला आपण पाहतोय, त्याच्या सोबतीनं यश आतापर्यंत चांगला खेळ राहिला दोन्ही संघांच्या माध्यमातून. बॅकफूट लावून स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी आता मात्र नो घोषित केलाय कारण की बॅक टू बॅक हा दुसरा बाउन्सर पाहायला मिळतोय. आधीच वॉर्निंग केली होती पट्टीच्या बाहेर. यस, पट्टीच्या बाहेर पंच प्रवीणजी विषय आणि त्या अनुषंगाने त्यांची देखील महत्वाची भूमिका नेहमीच राहिल्या अनेक स्पर्धांमध्ये. बॅकफूटला गेले इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेलची संधी होती आणि परंतु फ्री हिटचा हा चेंडू होता. सन्मान्य बाळारामजी चौधरी आणि संतोषजी चौधरी साहेबांचं शुभागमन झालं या व्यासपीठावरती. म्हणून स्थानापन्नावा वेलकम. आपलं देखील अंबिवलीकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. संत शांत सुरुवात जरूर सुरू आहे या षटकामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र बिग हिट केला. मिस टायमिंग आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे चुकीचा अनुमान. छेल ड्रॉप आणि तत्पूर्वी धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. म्हणजे तत्पर 3 धावा. हा फटका देखील दमदार पाहायला मिळतो आणि चेंडूला फेकून दिले सीमारेषा पार. षटकार येतो. दमदार षटकार आला. स्ट्रोक एक्झिक्यूट केला. षटकार आला दमदार. बॅकफूटला गेले, स्लाइस केले परंतु झेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगला या ठिकाणी मात्र खेळ आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक षटकार आला. आज बॅटर हर्षच्या पाठमधून षटकाराला धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचले ते म्हणजे 25 धावा. आता मात्र एक फायटिंग स्कोर क्रिएट करण्याचा मनसुबा आखला जातोय सोरगाव संघाच्या माध्यमातून. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. हा फटका देखील लाजवाब आहे परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि आता मात्र कुठल्या पद्धतीची चुकी होणार नाहीये. फलंदाज इथून मात्र होतोय बाद. यश बॅक टू द पवेलियन. वाजवी खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर
25 धाबा आहेत आणि आता मात्र अंतिम षटकाचा खेळ शिल्लक आहे. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल निलेश. कॅप्टन कूल आहेत आणि आता मात्र गरम व्हावं लागेल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषार देखील सज्ज होईल. स्ट्राईकला हर्ष असेल ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला आणि अंतिम आता मात्र हा 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी सज्ज राहायचा नानकर संघ आणि त्याचबरोबरीनं विनंती असेल की आलिमगड संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. मात्र वेळेचा या ठिकाणी मात्र बंधन असेल. अजूनही एक मॅच आहे क्वालिफायरची, त्याच्यानंतर मात्र सेमीफायनलची मॅच असेल. तर आयोजकांना देखील विनंती असेल की आपण आलिमगड संघाशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ओ फटका दमदार आहे, त्याच्यावरती फटका जसा आला तसा मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला आणि पहिला चेंडूवरती हर्षच्या खेळीचा अंत करत असताना मधाच्या आतमध्ये गोलंदाज तुषारला आपण पाहतोय. हर्ष बॅक टू द पवेलियन. आतमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल निशांत. निशांत आता मात्र बाटा मधाच्या आतमध्ये. ओ निशांत साठी हा तेज तरा चेंडू होता, धाववाची संधी आणि यास फिंगर अप धाववाच्या स्वरूपाने आणखी एक विकेट बाद. निलेश शून्यावरती तंबूच्या आशयाला. अजय दाखल होतोय मधाच्या आतमध्ये. न्यूमॅन अजूनही 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि इथे मात्र हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता, त्याच्यावरती ऑफ ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक असतील स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर करतील आणि इथे मात्र ही एकच धाव गेली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 26 धावा. 27 धावा झाल्यात. यस 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणखी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. ओ धावाची संधी होती, इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. ओ इथे मात्र पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त उचली होती त्या अनुषंगाने पंचांनी वाईट घोषित केला.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल त्या म्हणजेच तब्बल 30 धावा. हो, हा चेंडू इथे डॉट आणि अशा पद्धतीनं 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 30 जिंकण्यासाठी 31 धावेंची आवश्यकता असेल बापगाव संघाला. यस ओडोडीजी. अमरदादा पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा. आजच्या या अंतिम दिवसामध्ये अनेक मान्यवर आम्हाला लाभलेत आणि त्या अनुषंगाने इथे मात्र हा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. अमरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान्य बाळारामजी चौधरी साहेबांचा आपण करतोय शुभ सन्मान. मायेची प्रेमाची उबदार शॉल, त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण, मोमेंटो आकर्षक सन्मान चिन्ह आणि रंगबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करतोय बाळारामजी चौधरी साहेबांना. तदनंतर शुभ सन्मान आपण करणार आहोत सन्मान्य संतोषजी चौधरी साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मुख्य व्यासपीठावरती. संतोषजी चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अमरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची शॉल, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह आणि आकर्षक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे सन्मान्य संतोषजी चौधरी साहेबांना. इथे मात्र सन्मान आपण पाहतोय आणि चांगला खेळ देखील अशा एकंदरीत दिवसामध्ये राहिला. अनेक मान्यवर देखील आम्हाला लाभलेत आणि नक्कीच अशी मॅचला सुरुवात होईल. पुनश्च दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूयात या 31 धावा चेस होतील की डिपेंड होतील. आमचे साथी समालोचक मित्र प्रसन्न चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूयात. थँक्यू सो मच आदरणीय विश्वासी केडे सर. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवं सर्व कार्येषु सर्वदा. निश्चयाचे महामेरू बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. एकीकडे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश्वर छत्रपतींच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करून पुनश्च एकदा सुरुवात करतो माझ्या समालोचनाला. बनवायच्यात 31 आणि पहिला बॉल, चेंडू हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल, कॅचची संधी, कॅच कंप्लीट आणि पहिल्या बॉल वरती पहिला धक्का बसतोय. ओंकार शकळीचा होत असताना अंता. यस कम ऑन डीजे.
की फलंदाज राहुलच्या खेळीचा अंत झालाय. ओमकार आणि राहुल ही आघाडीचे फलंदाज सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली होती. 24 बॉलमध्ये 31 धावांची गरज, एक माफक टोटल होता. मात्र त्या टोटलचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती अगदी खडा घासाला लागावा अगदी तशीच सुरुवात मैदानावरती म्हणावी लागेल. सुंदर गोलंदाजी करणच्या माध्यमातून. ऑन साइडला फटका दमदार, डीप मध्ये फिल्डर असतील. दुहेरी माइंडसेट आपल्याला पाहायला मिळाला. पुढे जाऊ, बॉलला गॅदर करू की मागे राहू, थोडासा डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला असता तर मात्र कदाचित आपल्याला पाहायला मिळाला असता. बॉल कदाचित फिल्डरच्या डोक्यावरून देखील गेला असता आणि जर स्ट्रॉंग स्ट्रोक जरी असता तरी देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. कदाचित फिल्डर डीपमध्ये होते, हे फार महत्त्वाचं आहे. फिल्डरला पाहून जर तुम्ही त्या साईडला स्ट्रोक मारत आहात तर या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात. कडप्याचा बॉल कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक एका धावेने पुढे सरकेल आणि फलकावरती धावा आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती 2 सिंगल पाहायला मिळतील. धावफलक आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळत आहेत. 2 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस शॉर्टर वनचा वापर मैदानावरती करण्यात आलाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या मात्र पुढे सरकतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड. ऑन साइडला फटका दमदार जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर, कॅचची संधी निर्माण झाली आहे. दोन्ही हातांनी कॅच कंप्लीट करत असताना झटका क्रमांक दुसरा 3 या आकड्यावरती. फलंदाज मैदानाच्या बाहेर. तुषार खेळी होत असताना अंता डीजे. झटका क्रमांक दुसरा मैदानावरती 3 या आकड्यावरती. फलंदाज तुषार खेळीचा अंत झालाय आणि आता त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानावरती तुषार सिनियर पाहायला मिळेल. तुषार ज्युनियर आउट झाले. आता तुषार सिनियर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. नानकर संघ, आपण जिथे कुठे असाल आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचंय टॉस साठी. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनिंग टीम वर्सेस नानकर अशी दुसऱ्या फेरीतील शेवटची दुसरी मॅच आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. सो रिक्वेस्ट असेल टीम नानकर, आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायचे लवकरात लवकर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉल सिंगल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, चौथा बॉल जो वाईट पाहायला मिळाला ज्यावेळेस लिगल डिलिव्हरी पडण्यात आली त्यावेळेस विकेटचं पतन झालं आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. ऑन साइडला फटका दमदार जरूर आहे. डीप मध्ये फिल्डर मिस्टेक झाली आहे आणि मिस्टेकचं रूपांतर 4 धावा मिळतील. धावा 4. नशिबाचा हा लक फॅक्टर ऑन करणारा लकी चौकार. इथे प्रयत्न चांगले होते आणि प्रयत्नांची पराकाष्ठा दिसली. म्हणून तर काय, चेंडू पडल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. आउटफील्ड मध्ये थोडेसे आपण पाहू शकतो कुठेतरी थोडीशी बिघाड आहे आणि त्यामुळे बॉल थोडासा डायव्हर्ट होत असताना चौकार एक्झिक्यूट झाला. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये फटका दमदार पाहायला मिळतो. अलॉंग द कार्पेट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा कव्हरला चिरून फाडून बेतून बॉल सीमारेषा पलीकडे. बॅटर तुषारच्या बॅटमधून हा जबरदस्त चपराक सडक पे कडक चौकार. स्कोर कार्ड इज ऑन 11 विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
जीत के लिए 31 रनों की जरूरत और पहले ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 11 रन टीम बापगांव के हमें देखने को मिलेंगे। वेदांत डेवलपर्स आईगांव देवी सौरगांव बी टीम ने पहली बार बैटिंग करते हुए बनाए 4 ओवर में 31 रनों का एक आसान सा टारगेट चेस करते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर 11 रन कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर दर्ज ये रनों की गति हमें देखने को मिलेंगी। अब 18 गेंदे 20 रनों की आवश्यकता। कहा जाता है कि कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं, हारा वही जो लड़ा नहीं। इस बार लड़ाई करनी पड़ेगी। बड़ा स्ट्रोक मारने का प्रयास किया जाएगा या नहीं, या फिर गेंदबाजी कैसी होगी ये बड़ा सवाल है। दूसरी ओवर इस मैच में पूरी तरीके से गेंदबाजों को कमबैक करना पड़ेगा। दूसरे ओवर में गेंदबाज देखने को मिलेंगे निखिल देखने को मिलेंगे दूसरे ओवर में। 18 गेंदे 20 रनों की आवश्यकता। गेंदबाज निखिल फिर से एक बार तैयार। रनवे रिदम में थोड़ी बहुत मिस्टेक और गेंद न डालने का एक अच्छा निर्णय लिया। स्कोर कार्ड जाके पहुंचा 11 रनों के ऊपर। 18 गेंदे 20 रनों की आवश्यकता रहेगी। आड़े वाले से कट करना चाहते थे, थर्ड मैन के क्षेत्र में फील्डर थोड़े बहुत फंबल हुआ है और जब डायरेक्ट थ्रो जरूर किया गया लेकिन थोड़ा सा वाइड जरूर था। बैकिंग के लिए गेंदबाज जरूर थे और तब तक एक रन मुकम्मल। जीत के लिए 17 गेंदे 19 रनों की आवश्यकता। 17 गेंदे और 19 रन। कहा जाता है कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता और जब तक ना पड़े पत्थर पर हथौड़े के घाव तब तक पत्थर भी कभी भगवान नहीं होता। अब संघर्ष करना पड़ेगा। 17 गेंदों में 19 रन डिफेंड करने हैं। ऑन साइड पे बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, पिछला पाव बेंड किया और अगले पाव के ऊपर वेट ट्रांसफर किया। आड़े बल्ले से गेंदबाज को आड़े लेना चाहते थे। डीप में मिड विकेट, डीप में स्क्वायर लेग, डीप में लॉन्ग ऑन। एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ में, एक्स्ट्रा कवर में फील्डर देखने को मिलेंगे। शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, सिली मिड विकेट क्षेत्र में फील्डर, थर्ड मैन में एक फील्डर। इस बार डाउन द लेग साइड अतिरिक्त गेंद डालनी पड़ेगी। अतिरिक्त रन स्कोर कार्ड में ऐड और स्कोर कार्ड में बढ़ोतरी। स्कोर कार्ड जाके पहुंचा है देखते ही देखते 13 रनों के ऊपर। 17 गेंदे 18 रनों की आवश्यकता। रन अप बॉल इक्वेशन मैदान के अंदर देखने को मिल रही है पूरी तरीके से। इस मैच में फ्रंट फुट के ऊपर टीम बापगांव, इस मैच में ड्राइविंग सीट के ऊपर इस मैच को ड्राइव करते हुए। आड़े बल्ले से फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, वी शेप में ड्राइव करते हुए लॉन्ग द कारपेट, गेंद जाती हुई लॉन्ग ऑन क्षेत्र में फील्डर रहेंगे। सटीक थ्रो ऑन सम, लेकिन बैकिंग खराब। यहां पर फंबल होते हुए स्ट्राइकिंग एंड के ऊपर फिर से एक बार थ्रो। 2 रन मुकम्मल। तीसरे रन का प्रयास जरूर था। देखिए टेक्निकल एस्पेक्ट रहता है जब आप रनिंग बिटवीन द विकेट करते हैं कि कॉलिंग और कोऑर्डिनेशन, यस नो या फिर वेट। और उसके अलावा अगर कहा जाए तो प्रेजेंस ऑफ माइंड बहुत ही ज्यादा इंपॉर्टेंट रहता है और यहाँ पर वही देखने को मिला। अब 16 गेंदों में 16 रनों की आवश्यकता। रन अप बॉल इक्वेशन देखने को मिल रही है पूरी तरीके से इस मैच में। फ्रंट फुट के ऊपर हम कहेंगे, ड्राइविंग सीट के ऊपर ड्राइव करते हुए इस मैच में टीम बापगांव। 1.2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड 15 रनों के ऊपर। 16 गेंदे और 16 रनों की आवश्यकता रहेगी। ऑन साइड में फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक अलोंग द कारपेट, गेंद जाती हुई मिड विकेट क्षेत्र में। दूसरे रन का प्रयास, दूसरे रन का क्रॉस, स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो। अगर होता तो बल्लेबाज आउट भी हो सकते थे लेकिन नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर थ्रो देखने को मिला। टेक्निकल टीम को रेफर कर दिया ये निर्णय। दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। थोड़ा सा धीरज रखिए, रुको जरा, सब्र करो और ऑपरेटर आप डिसीजन पे फोकस करो। नॉट आउट। पॉपिंग क्रीज के अंदर बैट ग्राउंडेड है, यह हमने देखा और उसके बाद 2 रन मुकम्मल। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट मैदान के अंदर देखने को मिलेगी। देखिए कलेक्शन तो अच्छा हुआ था लेकिन थोड़ी देरी से गेंद स्टंप को छू गई और इसी की वजह से नॉट आउट। पॉपिंग क्रीज में बैट ग्राउंडेड थी, ये देखा और उसके बाद सही डिसीजन, सही फैसला अंपायर के माध्यम से हमें देखने को मिला। अब 15 गेंदे लेस देन रन बॉल इक्वेशन, 14 रनों की आवश्यकता। अब जीत के लिए ऐसा इक्वेशन है, आप सिंगल डबल से ये मैच जीत सकते हो लेकिन बल्लेबाज तो बल्लेबाज होते हैं, उनको बड़े स्ट्रोक आने अच्छे लगते हैं, बड़े स्ट्रोक मारने अच्छे लगते हैं। देखते किस तरीके से यहाँ पर बल्लेबाजी होगी। 2 रन मुकम्मल।
14 गेंदों में 14 रनों की आवश्यकता। थोड़ा सा टेक्निकल इशू करेक्शन करते हुए, देखिए गलती इंसानों से होती है और जो गलती नहीं करता वो इंसान नहीं रहता, हम हमेशा कहते हैं। कोई बात नहीं, देर है पर दुरुस्त है। 14 गेंदों में 14 रनों की आवश्यकता, ये जीत के लिए समीकरण रहेगा। इक्वेशन बहुत ही ज्यादा अच्छा है दोनों ही टीम के लिए मैं कहूंगा, क्योंकि गेंदबाजों को अब संघर्ष करना पड़ेगा। इस मर्तबा विकेट, बल्लेबाज आउट होते हुए तुषार यहां पर आउट और तीसरे विकेट का पतन 17 इस स्कोर के ऊपर। विकेट नंबर 3 तुषार, बैक टू द पवेलियन। कम ऑन डीजे। आवश्यकता आहे। चला टीम मॉडेल घेऊ नका, ही विनंती असेल। बघा आज आमचे जे आयोजक आहेत ना, आमच्या व्यासपीठावरती आहेत, कीर्तन दादाला तुम्ही म्हणाल की तुम्ही मला पार्टी द्या, ते देतील तुम्हाला पार्टी, पण तुम्हाला वेळ देऊ शकणार नाही। बरोबर ना कीर्तन दादा? नाही, दादाला बघितलं आम्हाला पार्टी मिळाली। 13 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे, विजयाचं समीकरण आम्हाला पाहायला मिळेल। 13 चेंडूंमध्ये 14 धावा हे समीकरण पाहायला मिळतोय। आयोजन समितीचा मी विशेष आभार व्यक्त करेल, ज्याप्रमाणे त्यांच्या मार्फत ही जबरदस्त अशी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। आमचे शैलेशदादा पाटील, कुमारदादा पाटील, इस बार अंपायर के पास यूज अपील, फिंगर अप ओयूटी। एक के बाद एक खिलाड़ी मैदान के बाहर जाते हुए, धक्के पे धक्का, चौथा धक्का, चौथा विकेट 17 रनों के ऊपर। तुचल में आया, इस स्थिति में बल्लेबाजी करते हुए टीम देखने को मिलेगी मैदान के अंदर बापगांव, और एक विकेट का पतन। अब जीत के लिए 12 गेंदे और 14 रनों की आवश्यकता। यस कम ऑन डीजे। त्यांच्या मागे एक बाईक आहे ब्लॅक कलरची, स्कूटीच्या बाजूची ती ब्लॅक कलरची बाईक आहे। सूर्याची किरण परिवर्तित होत आहेत आणि आमच्या अगदी डोळ्यावरती ते आढळत आहेत, त्यामुळे विनंती असेल सनरेज जे आहेत ते रिफ्लेक्ट होत आहेत त्या ब्लॅक बाईक वरच्या आणि ते आमच्या डोळ्यावरती येत आहेत, त्यामुळे विनंती असेल ती बाईक थोडंसं बाजूला काढा। हा तीच हँडल थोडासा, येस, कारण सूर्याची किरण ही परिवर्तित होत आहेत, सनरेज रिफ्लेक्ट होत आहेत। येस, थँक्यू सो मच, आभार असेल आपलं। 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता। मॅच रंगली या, ही मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे? पहिल्या षटकाच्या अखेरीस काय जबरदस्त सुरुवात झाली होती, मात्र त्याला स्पीड ब्रेकर लावायचं काम मैदानावरती केलंय। जणू काही एका बिलामधून नाग बाहेर यावा आणि त्याला मारायसाठी काठी तुमच्या हातात असावी, तुमच्या काठीकडे बघून तो नाग पुन्हा एकदा बिलामध्ये जावा, अशी ही मॅच आहे। ही मॅच मध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा बनल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी झाली, त्या गोलंदाजीच्या जोरावरती या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालंय, ते म्हणजेच वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव 20 संघाचं। तर दुसरीकडे बापगाव संघ हा थोडासा बॅकफुट वरती जरूर आहे। 12 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे, मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हणजे काय तर अफाट आयुष्य मैदानी तू येशी वेळोवेळी, काळ करी मग गोलंदाजी जमून आपली खेळी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डावं, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला दाव, चतुर आणि सावध तो तोची इथे रंगलाय, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपलाय आणि थांबला तो संपलाय। आपल्याला हुकायचं नाही, थांबायचं नाही, आपल्याला पुढे चालत राहायचं आहे। 12 बॉल 14 धावांची गरज आहे। माझ्या संघाने माझ्यावरती विश्वास ठेवलाय, माझ्या गावाची अस्मिता माझ्या खांद्यावरती आहे, म्हणून तर काय क्रिकेट म्हटलं जातं की ग्रामीण क्रिकेट ना पैशासाठी ना स्वार्थासाठी, हे खेळलं जातं फक्त आणि फक्त गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी। आता 12 बॉल विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे। एकीकडे बापगाव संघ जो सध्याच्या स्थितीला फ्रंट फुट पोझिशन वरती पाहायला मिळतोय, जरूर 4 विकेट्स गेलेत, मात्र 12 बॉल 14 धावा, एक असा इक्वेशन आहे, सिंगल डबलने तुम्ही मॅच जिंकू शकता। दुसरीकडे संघ पाहायला मिळतो वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव बी, जो संघ आपल्याला थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतो, मात्र त्यांच्याकडे जमाची बाजू ही आहे। समोर खेळणाऱ्या बापगाव संघाचे 4 विकेट्स त्यांनी गेलेत, इथून 2 विकेट्स जर घेतले नाही या ओव्हरमध्ये, या मॅच मध्ये कमबॅक होईल, कारण नंतर टेलेंडर्सला सुरुवात होईल आणि टेलेंडर्सला एकदा सुरुवात झाली
की मात्र या मॅच मध्ये डॉट बॉल पर्सेंटेज वाढवून तुम्ही ही मॅच जिंकू शकता. बॉलिंग ट्रॅक वरती आता यश पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 मध्ये यशच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ओव्हर नंबर 3 ची 12 बॉल 14 धाब्यांचं इक्वेशन मैदानावरती अगदी सोपं आणि मापक आहे. थोडंसं स्पीडअप करायचं विनंती असेल. बघा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे, त्यामुळे विनंती असेल टीम वेदांत डेव्हलपर्स श्री आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव बी की आपण लवकरात लवकर मॅच सुरू करायची आहे. भरपूर उशीर केला जातो आपल्या माध्यमातून, भरपूर उशीर केला जातोय. इतका उशीर झाला तर मला वाटतंय संध्याकाळचे 7:30 वाजतील आपल्याला मॅचेस कव्हर करायला. यावेळी स्ट्रोक जबरदस्त कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर असतील, मात्र बॉल निघून चालल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप, बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग अप एक्स्ट्रा कव्हर मधून सीमा पलीकडे चौकार. डीजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाला आता सुरुवात झाली आहे. 40 दिवस मृत्यूचा नंगा नाच, तरी देखील डोळ्यामध्ये क्षणभर देखील भीती नव्हती. आणि म्हणून तर म्हटलं जातं जर छत्रपती शिवाजी महाराज हे वाघ आहेत तर त्या वाघाचा छावा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहिलं जातं. आणि म्हणून म्हटलं जातं ना, मृत्यूलाही मारण्याचा होता ज्याचा काबा, असा निडळ्या छाटीचा एकमेव छावा. सत्तेसाठी औरंग्याने इमान विकलं होतं, मात्र दिल्लीचं तख्त आमच्या छत्रपती संभाजी महाराजांपुढे झुकलं होतं. असे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना मानवंदना देणारं हे संगीत विश्वास सरांच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं. यावेळेस कव्हर क्षेत्रामध्ये जबरदस्त स्ट्रोक अलॉंग द कार्पेट ओव्हर द टॉप इनसाइड आउट चा देखना स्ट्रोक आणि बॉल एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. माध्यमातून पुन्हा एकदा म्हटलं जातं की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देणारं संगीत डीजे विश्वास सरांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. 10 बॉल आणि 6 धाबींची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बॅटची एज आणि अगदी बॉल सिंगल साठी जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. फिल्डर बघतायत, जा भाऊजा जा भाऊजा जा भाऊजा. अखेर गेला बॉल गोशांकित क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक आपल्याला 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. छत्रपती संभाजी महाराजांचा जर विचार केला तर अगदी छोट्या वयापासून संघर्षच होता. जेव्हा 2 वर्षाचे झाले माता सईबाई यांचं निधन झालं. 12व्या वर्षी अगदी आजीबाईंचं अर्थात जिजाऊ मासाहेबांचं छत्र हरपलं. आणि वयाच्या 23व्या वर्षी खऱ्या अर्थानं आबासाहेब अर्थातच स्वराज्याचे धनी अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली. आणि त्यानंतर केवळ आणि केवळ संघर्ष आपल्याला पाहायला मिळालं छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय टीम बापगाव संघाने. हार्दिक अभिनंदन टीम बापगाव. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत वेदांत डेव्हलपर्स आई गावदेवी क्रिकेट संघ सौरगाव ब संघाला. चला विनंती असेल ती म्हणजेच नानकर संघाचे कॅप्टन आणि सौरगाव संघाचे कॅप्टन टॉस साठी या. सॉरी बापगाव संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. बापगाव संघ विन झालाय. बापगाव संघाचे कॅप्टन आणि नानकर संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. आणि आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला देखील वळणार आहोत. तुमच्यापर्यंत विदिन 1 मिनिट आम्ही मॅन ऑफ द मॅच पोहोचून देऊ. मॅन ऑफ द मॅच ऑलराऊंडर प्रदर्शन ज्याने केलं विथ द बॅट जबरदस्त कॉन्ट्रीब्यूट 11 धाब्यांचं. आणि त्या समवेत बॉलिंग करत असताना इकोनॉमिकल षटक हाताळलं 8 धाबा. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक महत्वाची विकेट कॅरी केली. असा खेळाडू ओमकार असेल या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.
बापगाव संघ प्लीज.